नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रों, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी मे 2021. माध्यम मराठी, विषय आहे बुद्धिमत्ता, पेपर क्रमांक 2. ही परीक्षा 12 ऑगस्ट 2021 रोजी संपन्न झाली. या परीक्षेसाठी जे विविध प्रश्न विचारले होते त्याची या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत, त्याची उत्तरसूची पाहणार आहोत. तर चला तर पाहूया कोणकोणते प्रश्न आणि त्याची उत्तर काय आहेत हे जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रो, पहिला प्रश्न होता बी सेक्शन आहे. आत्ता जो दिलेला आहे तो बी संच आहे. या बी संचमधला पहिला प्रश्न 26वा. प्रश्न कृती सारखी तंतोतंत असणारी आकृती पर्यायातून निवडा. तर याचा पर्याय आहे विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक 4 ही तंतोतंत जुळणारी आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 4. तर या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारलेला अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. तर ही पूर्ण पहिली दिलेली आकृती अपूर्ण आकृती आहे. ती अपूर्ण आकृती जर जोडायची असेल तर पर्याय क्रमांक 1 हा पर्याय क्रमांक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय निवडा. तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे या ठिकाणी. तर येणारा पर्याय आहे विद्यार्थी मित्रो चौथा, पर्याय क्रमांक 4. यामधला 28व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे या ठिकाणी. त्यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न आहे 29 व 30 साठी सूचना. घडीची आकृती उघडल्यावर पर्यायातील कोणत्या आकृतीप्रमाणे दिसेल. तर या ठिकाणी ही आकृती आपल्याला विद्यार्थी मित्रो तिसरा पर्याय येणार आहे. या ठिकाणी तिसरा पर्याय असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 आहे प्रश्नाकृती. तर प्रश्नाकृती तर उत्तराकृती याचं आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आता पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 31वा विचारलेला आहे पुढील वेणाकृतीतील वर्तुळात शेतकऱ्याची, त्रिकोणात शिक्षकाची, आयतात डॉक्टरांची संख्या दाखवलेली आहे. तर या वेणाकृतीच्या आधारे काही प्रश्न विचारले, ते प्रश्नांची उत्तर आपण शोधूया. प्रश्न क्रमांक 31वा पहा विद्यार्थी मित्रो. प्रश्न क्रमांक 31वा यामध्ये शेतकरी असलेल्या शिक्षकाची संख्या किती आहे. तर या वेणाकृतीच्या सहाय्यानं येणारं उत्तर आहे दुसरा पर्याय येणार आहे 31चा दुसरा पर्याय. त्यानंतर विद्यार्थी मित्रो फक्त शेती करणाऱ्या डॉक्टरांची संख्या फक्त डॉक्टर असणाऱ्या शिक्षकापेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 2 ने जास्त आहे. त्यानंतर जर महाराष्ट्र दिन बुधवारी आला असेल तर सप्टेंबर महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल. तर विद्यार्थी मित्रो याचं उत्तर आहे रविवार. पहिलं उत्तर आहे रविवार. तर याचं उत्तर आहे रविवार 5 वेळा येणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे पाहूया 34वा प्रश्न काय आहे तो. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो अभिषेक सूर्यास्त पाहत होता. तो 3 वेळा काटकोनातून उजवीकडे वळला तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो पूर्व असेल डावीकडील दिशा. तर पर्याय क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर. त्यानंतर रांगेत मध्यभागी 19व्या क्रमांकावर अक्षय उभा आहे. जर रांगेतील शेवटचे 8 विद्यार्थी निघून गेले तर सुरुवातीपासून 9व्या क्रमांकावरील प्रसन्नचा शेवटून कितवा क्रमांक असेल. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक 4 21 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 21. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्न चिन्हांच्या जागीचा पर्याय निवडा. तर या ठिकाणी
विविध संख्या दिलेल्या आहेत त्यांचा संबंध काय, सहसंबंध काय आहे हे लक्षात घेऊन या प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे. तर याचं उत्तर येणार आहे 15. पहिला पर्याय आहे 15. त्यानंतर 37. आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर याचंही उत्तर आहे 15. 15 त्रिकोण आहेत. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र आपण पाहूया. यानंतर विद्यार्थी मित्र शेजारच्या आकृतीमधील एकूण घनांची संख्या किती आहे? तर यामध्ये विद्यार्थी मित्र एकूण घनांची संख्या पर्याय क्रमांक 4 आहे, 30 आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न आहे अ, ब, क या 3 भावांच्या वयाचे गुणोत्तर 5-7-12 असून अ पेक्षा ब चे वय 2.5 वर्षांनी जास्त असेल तर क चे वय 2 वर्षापूर्वी किती होते? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो पहिला पर्याय 13 वर्ष. किती आहे? 13 वर्ष. पहिला पर्याय आहे 13 वर्ष. त्यानंतर 40वा प्रश्न असा विचारलेला आहे घड्याळाचा तास व मिनिट काट्यात किती वाजता 75 अंशाचा मापाचा कोन होतो? 2 अचूक पर्याय निवडा. तर पर्याय पहिला आहे 8:30 40 म्हणजे चौथा पर्याय आणि तिसरा आणि चौथा पर्याय आहे. यामध्ये 2 अचूक पर्याय. त्यानंतर प्रश्नकृतीच्या आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडा. तर साक्षर याची प्रतिमा ही आरशातील प्रतिमा ही अशा प्रकारे चौथी प्रतिमा ही त्या ठिकाणी आरशामध्ये प्रतिमा अशा प्रकारे दिसेल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा पर्याय क्रमांक आहे पहा प्रश्न काय आहे. प्रश्नाकृती दिलेली आहे त्याची उत्तराकृती. तर याची उत्तराकृती आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आहे उत्तर. पर्याय क्रमांक 2. 42 पर्याय क्रमांक आहे 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रो प्रश्नाकृती दिलेली आहे. तर याचा नीट निरीक्षण केल्यानंतर येणारी जी पर्याय प्रश्नाकृतीचं उत्तर आहे 43व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. 43चं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या मनोऱ्याचा उपयोग करा. तर या मनोऱ्याचा उपयोग करून आपण उत्तर लिहायचं आहे. तर यामध्ये दिलेला आहे पर्याय 44, 11, 17, 31, 34, 22, 32, 38, 12, 31. तर यामध्ये पर्याय त्याचं उत्तर शोधायचं आहे. पुढचा येणारा जो पर्याय आहे तो प्रश्न क्रमांक 44चा पर्याय क्रमांक आहे उत्तर येणार तिसरं 26, 20, 15. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 45वं. तर याचाही 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. तर 45चं उत्तर आहे दुसरा आणि चौथा पर्याय. दुसरा आणि चौथा. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला 18, 32, 14, 17, 37 प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा म्हटलेला आहे. तर संख्येच्या येणारी संख्या ही आहे 39. किती आहे? 39. तिसरा पर्याय आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी तिसरा पर्याय. त्यानंतर 37 ते 39साठी सूचना दिलेल्या आहे. मालिकेमधील लयबद्ध मांडणी चिन्हाच्या जागी येणाऱ्या पदांचा पर्याय निवडा. तर या ठिकाणी येणारा जो पर्याय आहे तो चौथा आहे. पर्याय क्रमांक 47चा चौथा पर्याय आहे ABC. तर अशा प्रकारे प्रश्नांची या ठिकाणी. पुढचा प्रश्न आपण पाहूया. यानंतर पुढचा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी येणारा पर्याय आहे 48वा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी पर्याय क्रमांक 48चा 1 येणार आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा 49वा. 49मध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? तर त्याचा पर्याय क्रमांक आहे तिसरा. 49चं तिसरं उत्तर आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न आहे 50 ते 52साठी सूचना दिलेल्या आहे. एका सांकेतिक भाषेत सलग हा शब्द 427 असा, लपो हा शब्द 584 असा आणि गवत हा शब्द 597 असे लिहितात. तर येणारा जो आहे ल साठी कोणता अंक वापरलेला आहे? तर ल साठी
तिसरा पर्याय आहे 4 हा अंक वापरलेला आहे. 50चं उत्तर आहे 4. 50चं उत्तर आहे 4 म्हणजे तिसरा पर्याय आहे. तिसरा पर्याय. यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न पाहूया आपण. याच सांकेतिक भाषेत 12 वर्षाचा काळ या शब्दसमूहाबद्दल येणाऱ्या 2 अक्षरी शब्दांचे सांकेतिक रूप कोणते? तर सांकेतिक रूप पर्याय क्रमांक 4 आहे 98. त्याचं आहे उत्तर 98. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा आहे ग प्लस प मल्टिपल स बरोबर किती? तर याचा पर्याय क्रमांक आहे म्हणजे 52चा पर्याय क्रमांक आहे 23. दुसरं उत्तर आहे 23. संख्याच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागेचा पर्याय निवडा. 2 अचूक उत्तराचे पर्याय निवडा. तर इथं 2 अचूक उत्तर कुठले येतात? दुसरं आणि तिसरं. दुसरं आणि तिसरं हे 2 पर्याय या ठिकाणी येतील म्हणजे 41 आणि 79. अशा प्रकारे याची उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र, दिलेल्या अंक मालेत लगतच्या 2 अंकाची बेरीज मूळ संख्या येते असे किती वेळा झाले आहे? तर असे 7 वेळा झालेले आहे. दुसरा पर्याय आहे याचं उत्तर. दुसरा पर्याय आहे. तर दिलेल्या अंकमालेत सर्वाधिक वेळा कोणता अंक आलेला आहे? तर याचं उत्तर आहे 4. 4 उत्तर आहे 8 वेळा म्हणजेच 4था पर्याय आहे. पहा विद्यार्थी मित्रो, दिलेल्या अंकमालेत सर्वाधिक वेळा आलेला अंक कोणता? तर 2 हा अंक आलेला आहे. 4था पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मा सा के से जे व या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून खर्च या शब्दाचा समानार्थी विरुद्धार्थी तयार झालेला आहे? तर याचं उत्तर आहे समाजसेवक हा शब्द तयार होतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 56चा पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र पाहू. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 8व्या अक्षराच्या डावीकडील 7वे अक्षर कोणते आहे? तर इथं अक्षरमालिका दिलेली आहे. ते निरीक्षण करून त्या ठिकाणी तुम्ही उत्तर द्यायचं आहे. तर याचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. के हे अक्षर येईल 57चं. म्हणजे 57चा पर्याय क्रमांक 1. तर त्यानंतर 58वा प्रश्न दिलेला आहे. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील 9व्या अक्षरापासून समान अंतरावरील अक्षराची जोडी कोणती? अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. तर या ठिकाणी पर्यायाचे 2 पर्याय आहेत. पहिला पर्याय आणि 4था पर्याय. पहिला आणि 4था पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे काही सूचना गटात न बसणारे पद ओळखा असं लिहिलेलं आहे. तर गटात न बसणारं पद आहे चंद्रोदय. चंद्रोदय 4था पर्याय आहे. आणि 60चा दुसरा हिवताप. हिवताप हा रोग बसतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया 61वा. त्यानंतर पुढचा प्रश्न पर्याय आहे 61चा. यामध्ये होणारी जी आकृती आहे ती 3ऱ्या क्रमांकाची आहे. पर्याय क्रमांक 3 61चा. 62चा पर्याय क्रमांक 3 आहे. 63चं उत्तर आहे इजी अक्षर म्हणजे दुसरा पर्याय आहे 63चा. 63चा पर्याय आहे दुसरा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64 ते 68. काही सूचना दिल्या आहेत. सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागेचा योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी हेम कनक कटक. तर हे समानार्थी शब्द कटक म्हणजे सैन्य म्हणून 4था पर्याय येणार आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. 64चा 4. 65चा पर्याय क्रमांक आहे आकृती विचारलेल्या पुढे येणारी. तर याची आकृतीचा क्रमांक आहे 3री आकृती येणार आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 येणार आहे 65चा. पुढचा पर्याय आहे 66चं उत्तर आहे 59, 69, 123, 48. अचूक उत्तराचे 2 पर्याय निवडा. तर याचा पर्याय क्रमांक आहे 102, 84. पर्याय क्रमांक आहे 102, 84. 67, 394, 54, 875. पर्याय क्रमांक 3. याचं पर्याय क्रमांक 67चा पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर 68चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर 69चा पुढच्या प्रश्नासाठी काही सूचना दिलेल्या आहेत.
मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. तर याचा पर्याय आहे 69चं उत्तर आहे 320. त्यानंतर 17चं उत्तर आहे 4, पर्याय क्रमांक 4 आहे 17चं उत्तर. पर्याय क्रमांक 4 येणारी जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे 71मध्ये बसणारी जी आकृती आहे प्रश्नचिन्हाच्या जागी, तर पर्याय क्रमांक 2 ही आहे. पर्याय क्रमांक 2 71चे. त्यानंतर 72चा बसणारी अक्षर आहेत QW चौथा पर्याय आहे. त्यानंतर 73मध्ये पर्याय अक्षर आहे UJE पहिला पर्याय आहे या ठिकाणी 73चा. त्यानंतर 74मध्ये दिलेल्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. तर यामध्ये पद आहे 76. तिसरा पर्याय आहे विद्यार्थी मित्रो, तिसरा पर्याय कुठला आहे? तिसरा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे जो प्रश्नाकृतीचा लपलेला भाग असणारा पर्याय निवडा. तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे ही बुद्धिमत्तेमध्ये 26 ते 75 प्रश्नांची उत्तरं आहेत. तुम्ही उत्तरं तपासा आणि त्यानुसार तुम्हाला किती मार्क पडतात ते जाणून घ्या. धन्यवाद.